हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असणार. तर तुम्हाला लोकेशन थोडंसं वेगळं दिसत असेल तर आम्ही आलेलो आहे आमच्या आजीकडे, जी महाबळेश्वरला राहते. आणि आम्ही थोडंसं म्हटलं, सुट्टी होती, शनिवार रविवार होता, वीकेंड होता. सो ह्यांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया शनिवार रविवार करून. सो महाबळेश्वर तसं तर आम्हाला खूप जवळ आहे. इथं खूप छान मस्त झाडं लावली होती आजीनी. खूप छान छान फुलं होती तिथे. आणि वातावरण मेन म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो ना, त्या दिवशी 12 वाजता पोचलो असो आणि 1:30 वाजता जो पाऊस सुरू झाला ना, बापरे! म्हणजे महाबळेश्वरला पण गरमीमध्ये, म्हणजे ह्या महिन्यामध्ये थोडंसं गरमच, पण पाऊस असल्यामुळे ना खूप जास्त मस्त थंडी वाटायला लागलेली आणि खूप छान वाटत होतं. आणि मेन काय, आम्ही काय ह्याच्यानी गेलो नव्हतो, तो मग आम्ही काय स्वेटर वेटर काही नेले नव्हते आणि असंच गेलो होतो. आणि जी संध्याकाळी थंडी वाजायला लागली ना, आणि बाईकवरती मग आम्ही फिरायला गेलेलो, वाई पाचगणी हे सगळं आम्ही फिरत होतो. सो खूपच मस्त थंडी वाजत होती. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळचं आम्ही आलेलो मॅप्रोला फिरायला, कारण गेल्या वेळेला जेव्हा आम्ही आलेलो ना, तेव्हा आम्ही मॅप्रो बघितलं नव्हतं, पण आम्ही ते नवीन जे स्पॉट्स होते ते मी बघितलेले आणि मी ते तुम्हाला दाखवले होते. सो आज आम्ही आलेलो आहे आता मॅप्रोला. सो म्हटलं की जिजाला आणि शिवराजला मॅप्रो दाखवून. मॅप्रोला तसं आम्ही दोघंजणं बऱ्याच वेळा येऊन गेलो आहे, बट आता खूपच चेंज झालं आहे मॅप्रोमध्ये आणि खूप नवीन ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत मॅप्रोमध्ये. तुम्ही बघितलंच असेल खूप. तुम्हाला मी दाखवतेच पुढे. सो आम्ही इथे म्हटलं की चला थोडंसं गार्डनमध्ये फिरून येऊया. तर जिजाईला तिथे जम्पिंगचं दिसल्यामुळे तिला खूपच वेळ आहे ते जम्पिंगचा, आणि ती आल्या आधी जम्पिंगमध्येच गेली आणि मनसोक्त उड्या तिने तिथं मारून घेतल्या. शिवराज थोडा झोपला होता, त्याच्यामुळे तो नंतर उठला. आणि इथे सगळं शॉपिंगचं मार्केट आहे, जिथे आपण म्हणजे तिथे बऱ्याच व्हरायटीज आहेत. खूप सारे काय बोलतात ते, सरबत अँड जॅम, भरपूर व्हरायटीज आहेत. तुम्हाला जिथं पाहिजे तेव्हा असं तुम्ही घेऊ शकता. आणि हे तुम्ही बघितलं असेल रीलमध्ये, म्हणजे ते चॉकलेट्स जमा करायचे असतात. तर जिजायचं खूप चाललं होतं की मला जायचं आहे. मी म्हटलं तू जाऊन काय चॉकलेट्स घेऊन येणार आणि फुकटचं. आणि म्हणजे ॲक्च्युली इथं 200 रुपये फी होती, म्हणजे 200 रुपये होतं की म्हणजे जाऊन आपण तिथनं चॉकलेट्स घेऊन येतो. म्हटलं ही जाऊन काय आणणार, त्यापेक्षा म्हटलं आपण दुसरी, म्हणजे तुला पाहिजे तशी चॉकलेटं घेऊ ना आपण. सो मग तिथं नंतर चॉकलेट्सची थोडीशी शॉपिंगसुद्धा केली, चॉकलेट्स घेतले. आणि हे इथं जे गार्डन आहे ना, हे असं खूप मस्त खूपच छान वाटत होतं. म्हणजे उन्हाळा आहे तिथे, बट एवढं गरम जाणवत नव्हतं, थोडंसं थंड हवा होता, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि हे जे आर्टिफिशियल जे केलेलं आहे ना, ते खूपच छान आहे. जे लोक महाबळेश्वरला गेले त्यांना माहितीच असेल मॅप्रोमध्ये. जिजायचं खूपच आधी इथे चाललेलं, फोटो माझे तिथं फोटो काढ, तिथे फोटो काढ चालू होतं तिचं. आणि इतकं मस्त फुलं, खूप छान छान प्रकारची फुलं होती तिथे. आणि इथे कसं थंडावा ना, फुलं खूपच मस्त असतात आणि ग्रीनरी खूपच छान असते. आणि बघा इथे मस्त छान छान ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचे फिश होते, ते पण खूप भारी. तर जिजाईचं तर आमचं चालू होतं, चल आपण इथे फोटो काढू. मग तिथं एक मी बघितलेलं फोटो पॉईंट होता, असं म्हटलं त्याला, म्हटलं की द्या मी फोटो काढते तिचा. मॅप्रो फिरत असताना शिवराज तर मोस्टली तरी झोपलाच होता. फक्त जेव्हा आम्ही शॉपिंग करायला गेलो ना, तिथे तो जो उठला, असं वाटत होतं की तिथं पण तो झोपायला पाहिजे होता, कारण एवढा त्याचा गोंधळ चाललेला ना की त्याला ॲक्च्युली तिथे मॅप्रोमध्ये गेल्यावरती ना, तिथे ट्राय करायला जे भेटतं ना, म्हणजे आपण ट्राय करू शकतो ज्यूस तिथे. सो तिथे आम्ही बघत होतो, टेस्ट करत होतो सगळे. ते खूप भारी वाटतं असं ट्राय करायला नाही का. आणि तिथं शिवराजला जेव्हा एक ग्लास दिला ना, तर त्याचं चाललेलं सारखं की मला अजून हवं करून. आणि नंतर मग येताना थोडंसं पेट्रोल भरायला जिथं थांबलो होतो, तिथे इतका सनसेटचा व्ह्यू होता ना, म्हणून मी तिथे शूट करत होती. एक साईडला अम्युजमेंट पार्क होता आणि मस्त वाटत होतं, जो सनसेट होत होता तिथे. आणि पाऊस पडून गेल्यामुळे ना मस्त गारवा होता, खूप गारवा वाटत होता आणि खूप भारी वाटत होतं. इतकं सिनरी व्ह्यू खूपच छान होता. आणि हे आहे वेण्णा लेक, आणि वेण्णा लेकला आम्हाला येताना उशीर झाला, सो आम्ही तिथे काही जास्त थांबलो नाही. आणि तिथे फक्त म्हणजे बोटिंग पॉईंट आणि हॉर्स रायडिंग आहे, सो मग आम्ही जास्त काही तिथे थांबलो नाही. जिजाला दाखवलं फक्त की हा वेण्णा लेक आहे. वेण्णा लेकच्या बरोबर समोर पण खूप काही खेळण्यासारखं म्हणजे गेम्स आहेत. तिथं चाललं होतं जिजायचं जायचं, पण जिजायला म्हटलं आता आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा, आपण नेक्स्ट टाईम येऊया, तेव्हा आपण फक्त स्पेशली तिथं त्यासाठी येऊया. आणि वेण्णा लेकच्या बरोबर बाजूलासुद्धा खूप छान आहे. आणि इथे मार्केटमध्ये आल्यावरती ना, ही एक बाईक बघितली मी, इतकी भारी बाईक होती ना, तुम्हाला दिसत असेल हे बघा ना, किती मस्त, म्हणजे त्याचं कस्टमाइज केलेली आहे ना, ते बाईक खूपच मस्त वाटत होती. कोणाची होती काय माहिती. त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. माझ्या नवऱ्याने मागवलं होतं पिठलं भाकरी, पण पिठलं
इतकं सुरेख होतं ना, खूपच भारी पिठलं होतं, म्हणजे खूप छान लागत होतं. त्याच्यानंतर सँडविच आणि आईस्क्रीम मस्त एन्जॉय केली स्ट्रॉबेरी. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. चला भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.